नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणाऱ्या व्रतवैकल्यांना फार महत्त्व आहे। हे महालक्ष्मीचे पूजन व व्रत मनोकामना पूर्तीसाठी केले जाते। देवी लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर कृपा राहावी व घरात भरभराट व्हावी, सुख समृद्धी असावी यासाठी ही पूजा आणि व्रत केले जाते। भक्तांनी पूर्ण समर्पणाने आणि विश्वासाने महालक्ष्मीचे हे व्रत केले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते व सर्व इच्छा पूर्ण करते अशी मान्यता आहे। जाणून घेऊयात गुरुवारच्या व्रताची साधी सोपी संपूर्ण पूजा विधी व महालक्ष्मी व्रत कसे करावे। चॅनलवर नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। गुरुवारी पहाटे लवकर उठून आंघोळ करावी, स्वच्छ वस्त्रे परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा। अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी, त्यामध्ये माता लक्ष्मीची पावले अवश्य काढावी। यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे। पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी। रांगोळीने स्वास्तिक काढून त्यावर चौरंग ठेवावा। चारी बाजूला रांगोळी काढावी। चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने रास काढावी। त्यावर हळद कुंकू वाहावे। पाण्याच्या तांब्यात दुर्वा, सुपारी आणि शिक्का टाकावा। कलशाला बाहेरून हळदी कुंकाची बोटे लावावीत व स्वास्तिक काढावे। तांब्याच्या वर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा। समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे। लक्ष्मी समोर दिवा लावावा। दिव्याला हळद कुंकू अक्षता वाहाव्यात। कलश आणि गणेशाची पूजा करावी। चौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा। कलशापुढे विडा, खोबरे, खारेक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवा। माता लक्ष्मीला वेगवेगळे पदार्थ अर्पण करा। लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करा। देवीला कमळाचे फूल अर्पण करावे। लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी। श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे। व्रतकथा वाचावी। मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी। संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा। गायीसाठी एक पान वेगळे काढावे। नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे। दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर हे पाणी नदी किंवा तलावामध्ये वाहून द्यावे किंवा तुळशीच्या झाडाला अर्पण करावे। पंचपत्री घराबाहेरील चोर बाजूला ठेवून द्यावे, नंतर निर्माल्यात टाकावे। शेवटच्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाष्णींना बोलावून हळदी कुंकू, फळे, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांना नमस्कार करावा। असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे पदार्थ अर्पण केल्यानं देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। घराबाहेर आणि अंगणात दिवा ठेवावा। पूजेनंतर प्रसाद वाटून घ्यावा। मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार हे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी याचे उद्यापन करावे।